नमस्कार मंडळी, मी नीता खरे. तुम्ही बघताय आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आमचा देवीच्या बोडणांचा जो व्हिडिओ होता, तर त्या व्हिडिओमध्ये मी बोडण कालवताना एक अंबाबाईची प्रार्थना म्हटली होती. तर बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की ती आम्हाला लिखित स्वरूपात जर मिळाली तर आम्हाला खूप बरं होईल, की जी आम्हाला नवरात्रातसुद्धा अंबाबाईसाठी म्हणता येईल किंवा बोडणाच्या वेळेलासुद्धा म्हणता येईल. तर ही प्रार्थना जी आहे किंवा आपण अंबाबाईचा धावा म्हणू शकतो, तर ही माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई श्रीमती रमाबाई दांडेकर ह्यांनी मला शिकवलेली आहे. लहानपणी आजी माझ्याकडनं रोज ही प्रार्थना म्हणून घेत असे संध्याकाळच्या वेळेला. तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिखित स्वरूपात पण देते आहे आणि मी म्हणून पण दाखवणार आहे. तर आता आपण बघूया. मंडळी, मी आत्ता आहे कोंडा केरी येथील विजयादुर्गा मंदिरामध्ये. हा भक्तनिवास आहे. हा हॉल आहे त्यांचा जेवणाचा. अन्नसंतर्पण होतं इथे. इथे तुम्ही राहायला आलात किंवा सेवेसाठी आलात तर सकाळी चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण म्हणजे प्रसाद हा फ्री आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने मनानुसार इथे पेटीमध्ये पैसे टाकायचे आहेत. हे पाठवून मी तुम्हाला दाखवतोय. मी आत्ता भक्तनिवासात आहे. ही परंपरागत पुजारी जठार, आता सध्या विश्वास जठार आणि अजय जठार हे पुजारी आहेत इथे. यांची ही घरं आहेत. यांच्या पूर्वजांनी 480 वर्षापूर्वी इकडे कुठेतरी एक गावामध्ये दक्षिण गोव्यामध्ये ही देवी होती. दक्षिण गोव्यामध्ये ही मूर्ती होती. ती तिथे पोर्तुगीजांचा उपद्रव सुरू झाल्यानंतर ते इकडे आले आणि इथे त्यांनी ती वसवलेली आहे. चाफ्याची झाडं आहेत चारी बाजूनी आणि मस्त फुलं आलेली आहेत चाफ्यावरती. ही बघा. परिक्रमा मार्ग आहे मंदिराच्या बाहेरून. इथून पालखी जाते. बघा, अत्यंत विस्तीर्ण असं हे देऊळ आहे. समोर दीपमाळ आहे. इथे ऑफिस आहे. इथे डबल बेड म्हणजे 4 गाद्या असतात आतमध्ये. 800 रुपये आणि AC 1600 रुपये अशी सोय आहे सगळी इथे केलेली. ही श्री विजया दुर्गेची प्राचीन मूर्ती आणि हे पुजारी विश्वास जठार. अशी सुरेख गंडकी शिळेतली सुंदर मूर्ती आहे महिषासुर मर्दिनीच्या रूपामध्ये. हे भव्य असं मंदिर आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते दुर्भाटच्या पुढे गोव्यातच आगापूर नावाच्या गावातनं ही मूर्ती ही जठार मंडळी इकडे घेऊन येत. तर तुम्हाला दाखवले ते विश्वास जठार हे गुरुजी. हे आमच्या पाठात्मक नवचंडीची तयारी सुरू आहे. हा प्रकार आहे. हा बघा, हा भव्य असा एक सभामंडप आहे बाहेर. काही सुंदर सुबक असं जांभ्या दगडातलं तुळशी वृंदावन आहे. अतिशय सुरेख असा हा परिसर आहे. चारी बाजूनी डोंगर, गर्द झाडी. हे बघा, आता तुम्हाला हे मी समोरून विजयादुर्गेचं देऊळ दाखवतो. लोक पुढून सुरुवात करतात आणि पाठी जातात.
माझं उलटं झालं आहे. मी पाठवून तुम्हाला देऊळ दाखवायला सुरुवात केली आणि आता मी हा पुढच्या बाजूला आलेलो आहे. हे बघा, हे इथून आतमध्ये यायचं आहे. तिथे पार्किंग आहे, आमची गाडी तिथे पार्क केलेली आहे. आणि हा आहे क्षेत्रपाळ. भैरवम क्षेत्रपालम म्हणतात तो हा भैरव. या नवचंडीतलं शेवटचं बलिदान हे क्षेत्रपाळाचं हे इथे होतं. हे ते तुळशी वृंदावन तुम्हाला मी सांगितलं. ती तुळस आतमध्ये आहे पण लहान आहे. अतिशय सुरेख निसर्गरम्य परिसरामध्ये ही देवी वसली आहे. माझे मित्र महेश जोगळेकर यांच्या सौभाग्यवती ज्या होत्या कानेटकरांपैकी, हां, सांगायची गोष्ट म्हणजे बऱ्याच कराडे ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. माझे मित्र महेश जोगळेकर यांची सौभाग्यवती होती ती कानेटकरांपैकी. तर त्यांच्या निमित्ताने आम्ही साधारणपणाने 35 वर्षांपूर्वी, 35 किंवा 33 वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो आणि या देवीवरती माझी श्रद्धा जडली. 2013 साली मी इथे पहिली नवचंडी केली. त्यानंतर 2022 साली नवचंडी केली आणि आता ही पाठात्मक नवचंडी आज मी करतोय. श्री विजया दुर्गा विजयते. तुम्हाला ओरिजिनल मूर्तीचं दर्शन घडवलंय. आमची नवचंडी सुरू झालेली आहे. हे आमचे अजय जठार गुरुजी. यास्तु हे प्रतितन्नो शाश्वशान्नो. गामश्वम्भो शयित्वा सर्वं रणाति दृशे. नाही, दुर्गा देवी. दुर्गा देवी परमेश्वरी नमः. इदं नारिकेलफलं तथा फलं समर्पयामि. ग्रामदेवता, ग्रामदेवता दुसरा जोगेश्वरी. जोगेश्वरी ब्रह्मपंचायतं देवताभ्यो नमः. इदं नारिकेलफलं तथा फलं समर्पयामि. ऐकमसिद्धीच्या व्याघ्रेश्वरी. पद्मिकदुर्गदेवता व्याघ्रेश्वरी परमेश्वरी तुम्ही दाखवाय. व्याघ्रेश्वरी ब्रह्मपंचायतं देवताभ्यो नमः. इदं नारिकेलफलं तथा फलं. देवीलाही नमस्कार करा, आई बाबांना नमस्कार करा आणि सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार करा. इदं फलं मया देवी स्थापितं पुरतस्तव तेन मे जन्मनि ही विजया दुर्गा परमेश्वरी. ही आमची पुढची पाती. इकडे बघ. इथे बघ. स्त्री पुरुष जनानां जन्मराशी जन्मनक्षत्र वशात संकल्प चालू आहे. अनिष्ट
पुण्याः भवन्तो प्रबन्धो पुण्याः पुण्यः वाचन चालू आहे. स्वस्तय आदित्यासो भवन्तः मह्यं काय कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु महेश्वते स्वस्ति कर्मणं भवन्तो ब्रुवन्तु ओम कर्म समृद्धि सुरेख पावसाळी वातावरण आहे. मस्त पाऊस पडतोय विजयादुर्गेला. निसर्गरम्य वातावरणामध्ये देवीची अर्चना करण्याचं सुख काही वेगळंच आहे. हे आमचे श्रद्धाळू भक्तगण, 2 सासवा, एक पणजीबाई. सुरेख पाऊस पडतोय मस्त. हा विजयादुर्गेचा रम्य असा परिसर. खरोखर एक दिवस तुम्ही आयुष्यात या परिसराला भेट द्याच असं मी तुम्हाला परोपरीने सांगेन. तुमचे पैसे आणि वेळ वाया जाणार नाही. देवीची कृपा तुमच्यावरती राहील. हे आमचे बाळोबा झोपलेले आहेत. सुनबाई अर्धरा घालते. असो, हे आमच्या नवचंडीचे विद्वान गुरुजी पाठ करतायत. यजमान आणि हे देवीचं वस्त्रालंकार युक्त रूप. सुरुवातीला मी दाखवलं ती मूळ मूर्ती आणि आत्ताचं हे जे रूप आहे हे वस्त्रालंकार युक्त, सर्व वैभवाने युक्त अशी विजयादुर्गा परमेश्वरी. सुवासिनी पूजन, कन्या पूजन, सॉरी. मंत्राक्षमेन लक्ष्मी मातृणामोपधारणे नवदुर्गात्मकां साक्षात् कन्यां वस्त्रां समर्पयामि. मंत्राक्षमेन लक्ष्मी मातृणामोपधारणे नवदुर्गात्मकां साक्षात् कन्यां
मंत्राक्रमेण लक्ष्मी मातृनाम रूपधारिणी नवदुर्गात्मिकां साक्षात् कन्यां सम्पूजयाम्यहं कुमारिकायै नमः धूपं समर्पयामि मंत्राक्रमेण लक्ष्मी मातृनाम रूपधारिणी नवदुर्गात्मिकां साक्षात् कन्यां सम्पूजयाम्यहं कुमारिकायै नमः दीपं कुमारिकायै नमः पञ्चखाद्यनैवेद्यं समर्पयामि सुवासिनी पूजनम. मनस्यमस्तु अक्षतञ्जारिष्टञ्जास्तु दीर्घमायुष्यन्दो मानश्चिद्दुःखमाभ्यात् सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. जगदम्बे त्रिगुणात्मका पूर्णदया कृपाकरा तुम्हा देवतान्यजमानः कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तिराष्टमनोरथाः एवं निरप्रसादेन सर्वे अर्थाः भवन्तु ते चिन्तितमनोरथसिद्धिरस्तु. अशा रीतीने आमची ही पाठात्मक नवचंडी संपन्न झालेली आहे. साष्टांग नमस्कार करा. तुम्ही बाकीच्यांनी वाकून नमस्कार करा. श्री वरच्या स्वभावायुष्य. हा व्हिडिओ मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.